आज आहे हनुमान जयंती. चला भाऊ म्हणलं आपण बी दर्शन घेऊन घ्यावं म्हणलं. तर मग जायला गेलो भाऊ दर्शन घ्यायला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण जाणार आरविले. तर चला मग आपण आता आरविले जाऊ. पोचलो ना भाऊ मग आपण आरविले. आपल्याला आरविले काम होतं थोडंसं. मग पोचलो आपण आरविले. आरवीच्या बस स्टॉपवर आहो आपण आता. मग आपण थोडी वाट पाहून राहिलो होतो. आपली पोरगी बी होती आर्वीमध्ये. तिचा होता पेपर. तर मग थांबलो ना. तिचा आला ना फोन, बाबा इकडे या म्हणून. तर मग जायला लागलो आपण आर्वीमध्ये. मग आलो मोबाईलच्या दुकानावर. आपल्याला थोडंसं मोबाईलचं काम करायचं होतं. मग मोबाईलचं काम गिम केलं, कवर गिवर घेतलं, ग्लास गी बसवला ना. मग आपण आता जायला लागलो तिथून. थांबलो थोडंसं जायला लागलो. आलो पुन्हा बस स्टॉपवर आलो. तर आमची लालपरी पाहून राहिलो होतो कोणती वय म्हणून. तर आमची लालपरी लागायचीच होती अजून. मग थांबलो बा थोडंसं. मग काय पाहता पाहता आमची बस लागली ना. आलो मग आम्ही गावाकडं. हे पाहून घ्या आमची लालपरी. तिला म्हणलं जा आता तू घरी इथूनच. आम्ही चालतो म्हणलं आमच्या घरी. दिलं तिला तिथूनच पाठवून. जा म्हणलं तू आता घरी. हनुमानजीच्या मंदिरामध्ये लाईनच बघली होती बा. मग या शुभम आला होता दुरुस्त करायला. कारागीर तर एकच नंबर आहे. तुम्हाला लागत असेल सांगा. खालचा नंबर दिला आहे त्याच्यावर फोन करायचा. मग थोडंसं कापून गेलो. मी आता मी बी पाहायला लागून गेलो. काही नाही, नाराज फोडवलं पण त्याच्याकडून बुद्धीच नाही निघून राहिली. मग गेलो बा हनुमानजीचं दर्शन घ्यायला. मग दर्शन घेतलं. आणि दबंग काही नाही, नारळ फोडून राहिला होता पण त्याच्याकडून बुचीच नाही निघे. मग दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालायला निघलो. मग प्रदक्षिणा घेतल्या बा हनुमानजीच्या भोवताल घालून. मग आपण काय प्रदक्षिणा घेतले आणि जायला लागलो आपण आता घराकडं. मग घरी आलो. शनिवार होता तर फरायचं केलं. मग काही नाही, संध्याकाळी तर आपल्या इथं पंगतच होती. हनुमान जयंती होती तर मग काय पोट्टे भिल्लेन जेवाले. मी बी बसलो मग त्याच्या संग जेवाले. पोट्टे म्हणे आम्हाला घ्या म्हणे तुमच्या ब्लॉकमध्ये. मला घेतो बा म्हणलं. मग मी बी घेतलं जेवून. मला भूक लागली होती. आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल.